नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं हिरकणीच लर्न विथ फन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा विषय मी घेऊन आले की दिवाळीच्या सुट्ट्या लागत आहेत, मुलांच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि परीक्षा घेताना किंवा अभ्यास घेताना आपल्याला लक्षात आलं असेल की बऱ्याच मुलांना अजूनसुद्धा वाचताना आणि स्पेलिंग लिहिताना प्रॉब्लेम येतोय. मध्ये जे मी व्हिडिओ बनवले होते ते तुम्ही बघितले असतील तरी ते अप्लाय कसे करायचे हे जर तुम्हाला समजत नसेल तर आत्ता बेस्ट टाईम आहे तुमच्यासाठी, कारण मुलांना दुसरा कुठला अभ्यास नसणार आहे आणि तुमच्याजवळ मुलं आहेत. त्यामुळं एक जेवढी सुट्टी 8-15 दिवसाची आहे त्या सुट्टीच्या पिरियडमध्ये तुम्ही मुलांकडून अभ्यास करून घेऊ शकता. आणि तो अभ्यास कसा स्टेप वाईज करून घ्यायचा ह्यासाठी आपल्याला एक गाईडलाईन पाहिजे असते की माहिती आहे, बघितले व्हिडिओमध्ये की हे करायचं आहे, पण सुरुवात कुठून करायची, त्यानंतर पुढच्या स्टेप काय काय घ्यायच्या आणि सेंटेन्स मुलांना कधी वाचायला शिकवायचं हे आपल्याला समजत नसतं. तर माझ्याकडं एक असाच 3rd स्टँडर्डमधला मुलगा आला होता की ज्याला काही फिजिकल त्याच्या डिसॅबिलिटी असल्यामुळं तो सतत आजारी असल्यामुळं तो शाळा अटेंड करू शकत नव्हता आणि त्याच्यामुळं साहजिकच त्याच्या अभ्यासावरती आणि रीडिंग रायटिंगवरती परिणाम झाला होता. त्यामुळं त्याला बेसिक रीडिंग रायटिंग जे होतं ते जमत नव्हतं. मग अशा वेळी त्याच्या पालकांची फक्त हीच इच्छा होती की आम्हाला बाकी सिलेबस नाही आला तरी चालेल, पण त्याला रीडिंग आणि रायटिंग परफेक्ट आलं पाहिजे. मग ते तुम्ही कसंही करून घ्या. मग सुरुवातीला जो तेव्हा क्लासमध्ये आला तेव्हा मी त्याचे एक साधारण आपण टेस्ट बघतो की त्याला काय कितपत येतंय, तेव्हा बघितलं मी आणि त्याला ABCD सुद्धा लिहिताना तो काही काही मिस्टेक्स करत होता. मग त्याला मी स्टेप वाईज जायचं ठरवलं आणि त्या ज्या स्टेप्स मी फॉलो केल्या होत्या एक 15 दिवस ते महिन्याच्या कालावधीमध्ये तो ABCDच्या पासून सेंटेन्स रीडिंग आणि रायटिंगपर्यंत पोचलेला आहे. आणि म्हणून त्याची जी जर्नी आहे, त्याचं जे नोटबुक आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ती तुम्हाला सुद्धा उपयोगी पडेल तुमच्या मुलांचा अभ्यास घेताना, की कुठल्या प्रोसेसने कसं कसं मुलांना स्टेप वाईज पुढं न्यायचं. तर ती मी आज नोटबुक तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ मोठा असला तरी व्यवस्थित बघा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाला सुद्धा रीडिंग रायटिंग परफेक्ट आलं पाहिजे तरच तो पुढचा जो सिलेबस आहे आता नेक्स्ट सेमिस्टरमधला तो व्यवस्थितरित्या कंप्लीट करू शकणार आहे. त्यामुळं आधी या सुट्टीमध्ये थोडेसे एफर्ट तुम्ही सुद्धा घ्या आणि तुमच्या मुलावरती सुद्धा घ्या, जेणेकरून सुट्टीनंतर पुन्हा जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा त्याचं रीडिंग आणि रायटिंग हे परफेक्ट झालेलं असेल, ज्याच्यामुळं पुढच्या मार्कांमध्ये सुधारणा व्हायला त्याला कॉन्फिडन्स येईल आणि तुम्हाला सुद्धा त्याच्यामुळं कॉन्फिडन्स येईल. चला तर बघूया मग आज जी नोटबुक आहे त्या नोटबुकमध्ये मी त्याचा कसा स्टेप वाईज अभ्यास करून घेतला होता आणि तो मुलगा शेवटी सेंटेन्स रीडिंग रायटिंगपर्यंत कसा पोहोचला. बघा, ज्यावेळी तुम्हाला आपल्या मुलाला किंवा स्टुडंटला इंग्लिश बेसिकपासून शिकवायची सुरुवात होते त्यावेळी सगळ्यात आधी त्या मुलाला A to Z हे लिहिता आलं पाहिजे, कॅपिटल स्मॉल. आणि त्यानंतर तुम्हाला पहिली प्रॅक्टिस घ्यायची असते ती फोनिक साऊंडची. बघा, मी त्या मुलाच्या बाबतीत सुद्धा तसंच केलं की पहिल्यांदा त्याची ABCD जी आहे ती कंप्लीट करून घेतली फोनिक साऊंडच्या मदतीनं. म्हणजे त्याला पहिल्यांदा मी फोनिक साऊंड शिकवायला घेतले. त्याला बेसिक साऊंडसुद्धा व्यवस्थित येत नव्हते. जरी तो इंग्लिश मीडियमचा होता तरीसुद्धा त्याची साऊंडची प्रॅक्टिस करून घेणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळं मी पहिल्यांदा सगळे जे साऊंड आहेत ते त्याला व्यवस्थित वेळ देऊन शिकवलेले होते आणि पालकांचासुद्धा असा सपोर्ट मला मिळाला की त्यांना कसलीसुद्धा गडबड नव्हती की आमच्या मुलाला एकाच महिन्यामध्ये आलं पाहिजे किंवा 4 दिवसामध्ये आलं पाहिजे, असं काही नव्हतं. त्यांचा एक असा स्टँड होता की तुम्ही वेळ पाहिजे तेवढा घ्या, पण आमच्या मुलाला व्यवस्थित वाचता लिहिता येऊ दे. कारण तो 3rd स्टँडर्डमध्ये मुलगा होता आणि त्याला बेसिक पहिल्या दिवशी त्याला अगदी अल्फाबेटसुद्धा काढता येत नव्हते. म्हणून मग मी व्यवस्थित त्याला वेळ देऊन पहिल्यांदा सगळे साऊंड त्याचे क्लिअर करून घेतले. हे एका दिवसात झालेलं नाही. ह्याला प्रत्येक दिवशी मी 3-3 साऊंड त्याचे लिहून घेऊन ते पाठ करून घेतले होते.
त्यामुळं तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाबाबतीत गडबड करू नका. जर त्याचं ग्रास्पिंग चांगलं असेल तर तो एका दिवसात पूर्ण A to Z अल्फाबेट काढून त्याचे सगळे साऊंड पाठ करू शकतो. पण तुमच्या मुलाचा थोडासा स्पीड कमी पडत असेल तर मात्र गडबड न करता आता सुट्ट्या ज्या आहेत त्याच्यामध्ये रोज एक 4-4 साऊंड जरी पाठ करून घेतले तरी आरामात पाठ होऊन जातात. सगळे साऊंड पाठ करून झाल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा स्टडी करावा लागतो, वोवेल्स, जो मी माझ्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेला आहे, कॉन्सोनंट वोवेल काय असतात. कारण वोवेल म्हणजे स्वरांच्या मदतीशिवाय आपण मुलांना वर्ड्स तयार करायला शिकवू शकत नाही. म्हणून मी पहिल्यांदा जे वोवेल्स आहेत ते पहिल्यांदा त्या मुलाकडून करून घेतले, A, E, I, O, U. त्याचे साऊंड तर आपल्याला पहिल्यांदा येतच असतात फोनिक साऊंड क्लिअर झाल्यामुळे. जसं एला ॲ म्हणतात, ईला ए म्हणतात, आयला ई म्हणतात, ओला ऑ म्हणतात, यूला अ असा साऊंड असतो. आणि वोवेल्स शिकवल्यानंतर CVC वर्ड्स जे आहेत त्या CVC वर्ड्सचा प्रत्येक वोवेलपासून तयार होणारा एक एक जो वर्ड आहे तो मी स्टार्ट केला त्याला शिकवायला. जसं क ॲट कॅट, तो सुद्धा शिकायला त्याला वेळ गेला. मग हे मी परत परत सांगते की मुलांच्या ग्रास्पिंगवरती राहतं. आपल्याला थोडासा पेशन्स ठेवून काम करायला लागतं की त्या मुलाला समजायला वेळ लागतोय. कारण मुलांना आत्तापर्यंत हा सी माहीत असतो, सीला क म्हणायचं आहे, हे मुलांना हळूहळू आकलन व्हायला वेळ लागतो. आणि मग ते मुलं क ॲट कॅट, आणि जेवढी हायर स्टँडर्डमध्ये मुलं जातील तेवढ्या स्टँडर्डमधल्या मुलांना ते ग्रास्प करायला अजून वेळ लागतो. कारण LKG HKG मधली मुलं पटकन क ॲट कॅट हे शिकू शकतात, लर्निंग फेज असते. तसं सेकंड, थर्ड, फोर्थ स्टँडर्डमधल्या मुलांचं हे कन्सेप्ट झालेला असतो की ह्याला CAT कॅटच म्हणायचं आहे. त्यामुळं थोडासा वेळ लागतो, पण हे कन्सेप्ट हळूहळू क्लिअर होत जातात. मग मी त्याचे CVC वर्ड्स कंप्लीट करून घेतले एचे, वोवेल एचे. नंतर ॲचे झाल्यानंतर आपण पुढचे त्याच्याशी रिलेटेड जेवढे जेवढे वर्ड्स तयार होतील त्या सगळ्या वर्ड्सची प्रॅक्टिस घेतली की जेव्हा जेव्हा मध्ये ए हा साऊंड येईल तेव्हा म ॲन, ट ॲन, ब ॲन, बॅन असं म्हणायला मुलांना घेतल्यानंतर मग मी दुसऱ्या साऊंडवरती आले. ईचा साऊंड ए, प एन. ठीक आहे. मग हे म्हणत म्हणत मुलांना लिहायला लावायचे, प एन पेन, प एन पेन, लाईक दॅट. त्यानंतर ईचे साऊंडची प्रॅक्टिस करून घेतली आणि अशाच पद्धतीनं आयच्या साऊंडचे वर्ड्स तयार होतात, ओच्या साऊंडचे वर्ड्स होतात, त्यानंतर यूच्या साऊंडचे वर्ड तयार होतात. त्या प्रत्येक साऊंडचे रोज एक्झाम्पल मुलांना लिहायला आणि वाचायला लावायचे. त्यानंतर पुढं आले मी CVCC वर्ड्सकडं. सोपं आहे. जसं TEN 10 होतं, त्या TENला टी लावला, TENT टेंट. अशा पद्धतीनं मुलांना 3 लेटर वर्ड शिकवल्यानंतर 4 लेटर वर्ड शिकवायला सुद्धा सोपं जातं. मग पुढं हळूहळू एक एक लेटर आपण वाढवत जायचं. 3 लेटर वर्ड, मग ते व्यवस्थित जमायला लागल्यानंतर 4 लेटर वर्ड्स, ब एंड बेंड, र एंट रेंट. त्याच्यामुळं काय होतं, मुलांची व्होकॅब्युलरी सुद्धा हळूहळू वाढायला लागते. त्यानंतर मी काय केलं, त्याला 4 लेटर वर्ड्स जेव्हा व्यवस्थित यायला लागले तेव्हा मी डायग्राफ्सकडे वळले. आपल्या व्हिडिओमध्ये डायग्राफ्स आपण शिकवलेले आहेत. मग डायग्राफ्स पहिल्यांदा सगळे लिहून देऊन ते पाठ करून घेतले. SH शो, SH शो म्हणजे SH हा ज्यावेळी हे 2 लेटर एकत्र येतात तेव्हा त्याचा साऊंड श असा करायचा, PH फ, TH थ. मग त्याच्यापासून तयार होणारे वर्ड्स चालू केले. SH श, श ई प शिप. बघा ही स्टुडंटची नोटबुक आहे त्यामुळं थोडंसं मुलांनी ती खराब केलेली आहे, त्याच्याकडं थोडंसं दुर्लक्ष करून आपण पुढं जाऊया. श ऑप शॉप, श ऑट शॉट. अशा पद्धतीनं प्रत्येक डायग्राफचे जे वर्ड्स आहेत हे आपण प्रॅक्टिस करून घेतले मुलांचे. बघा हे सगळे मी फक्त त्याला लिहायला दिले नव्हते, ते लिहित लिहित म्हणायला सुद्धा त्याला शिकवलं होतं. आणि त्यानंतर मी त्याची रिव्हिजनसुद्धा घेत होते की हे वर्ड्स तुला वाचायला येत आहेत का. जर येत नसतील तर ते मुलाला त्या परत शिकवायचे आणि परत शिकवल्यानंतर मग त्याला पुन्हा प्रॅक्टिस करायला लावायची. अशा पद्धतीनं TH म्हणजे थ, थ इन थीन, थ इक थिक. ह्या प्रत्येक वर्डचं मिनिंग ज्यावेळी तुम्ही देता तेव्हा ते मुलांना मराठीसारखंच इझी होऊन जातं. त्यानंतर बघा आपण
ब्लेंड्सकडे वळालो. SP स्प, SC स्क अशा पद्धतीनं सगळे जे ब्लेंड्स आहेत हे ब्लेंड्स मी लिहायला लावले. त्याला लिहित ते सोबत पाठसुद्धा करायला लावले. ह्याच्यामध्ये वेळ जातो पण हळूहळू का होईना मुलं हे सगळं शिकतात. रोज तुम्ही किमान जर 1 तास जरी दिला, कमीत कमी 1 तास जर दिला मुलांना, तर मुलं हे साऊंड पाठ करू शकतात. एकदा मुलांचं बेसिक डायग्राफ, ब्लेंड, फोनिक साऊंड पाठ झाले की मग मुलं हळूहळू वाचायला आणि लिहायला शिकतात. बघा, SP स्प, SC स्क, SW स्क, ST स्ट, SM स्म, SN स्न हे वेगळ्या पद्धतीनं म्हणजे फोनिक्सनी पण आपण सोपं करून वाचू शकतो. स न स्न, स्म स्म, स्ट स्ट म्हणून हे फोनिक्समध्येच मुलांना वाचायला लावायचं, म्हणजे त्याचा वेगळा उच्चार मुलांना पाठ करायला लागत नाही. अशा पद्धतीनं हे 3 लेटर जे ब्लेंड्स आहेत ते SPR, स प र, स्प्र हे सगळे ब्लेंड्स तुम्ही मुलांकडून वाचून लिहून ते रिसाईट करून घ्यायचेत, पाठ करून घ्यायचेत. आणि मगच ही स्लो प्रोसेस असते. कधीही घाई गडबडीत इंग्लिश शिकवायला जायचं नाही. ज्यावेळी मुलांना वेळ असतो, म्हणूनच सुट्टीच्या दिवाळीच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांचे हे जे रीडिंग रायटिंगचे क्लासेस असतील किंवा अभ्यास असेल तो करून घ्यायचा. आता चालू केले डायग्राफ वर्ड्स. आता डायग्राफ शिकवून झाले, ब्लेंड शिकवून झाले, डायग्राफपासून तयार होणारे वर्ड्स. मग CH काय होतो? च, च इन चीन. हे म्हणत लिहायला लावायचं च. CH म्हणजे च. हे त्यांना कायम आठवलं पाहिजे की च जिथं उच्चार येईल तिथं CHच लिहायचं आहे आपल्याला. च इक चिक, च इली चिली. दिलेले आहेत. सुरुवातीला आहेत CH आणि इथं टॉर्चमध्ये CH लास्टला येतोय, बेंचमध्ये CH लास्टला येतोय. असे सुद्धा वर्ड्स त्यांना द्यायचे आहेत. त्यानंतर PH फ, फ पासून तयार होणारे सगळे जे वर्ड्स आहेत त्याची प्रॅक्टिस आपण करून घेतलेली आहे. नंतर TH थ, त्याचे जे वर्ड्स तयार होतील त्याचे एक्झाम्पल्स आपण द्यायचे. इथं मगाशी पण मी दाखवलं होतं. त्यानंतर ड ई प डीप म्हणजे बेसिक जे वर्ड्स असतात ज्याचे शेवटचे साऊंड आपण बघतो. IP इप, ड ई प डीप, ल ई प लिप, स ई प सी लावले होते. का तर रिव्हिजन. कारण पुढं जसं जात जाईल तसं मुलं काय होतात, मागचं विसरत जातात. तसं होऊ नये म्हणून रिव्हिजनसाठी म्हणून मी त्याला परत 3 लेटर वर्ड्सकडे आणलं होतं. हे सुद्धा महत्त्वाचं आहे की ज्यावेळी तुम्ही पुढं जाता, एका वीकनंतर परत एकदा रिव्हिजन घेऊन त्या मुलाला मागच्या गोष्टी आठवण करून परत पुढं घेऊन जायचं. त्यानंतर WH व म्हणजे WH साऊंड जे वर्ड्स असतात ते सगळे त्याचे प्रॅक्टिस करून घेतले. कारण मुलांना क्वेश्चन रीडिंग करावं लागतं, त्यासाठी हे सगळे WH क्वेश्चन्स मुलांना माहीत असायला लागतात. म्हणजे व्हॅन, व्हेअर हे वाचता आले पाहिजे. बघा, CR क्र, ॲ क, इथं CK म्हणजे क. हा सुद्धा उच्चार आपण काही एफर्ट्स न घेता त्याला मी शिकवून टाकला. का तर जे वर्ड्स येत होते त्याच्यामध्ये CK बऱ्याच वेळा आलेला आहे. मग हा CK सुद्धा त्यातच त्याचा होऊन गेला. बघा, आपण 3 लेटर वर्ड्स करून तर 5 लेटर वर्ड्सकडे आलेलो आहे. 1 2 3 4 5. ह्यातले जे 2 येतात हे तर डायग्राफ ह्या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे हळूहळू मुलाला समजायला सुद्धा सोपं झालं. असं नाही की 3 लेटर वर्ड्स मला सोपे वाटत होते आणि 5 लेटर वर्डकडे आल्यावर मूल अडखळायला लागलं. असं अजिबात होत नाही. डेली प्रॅक्टिसने ते होतं. CR क्र हे माहीत असेल तर मुलाला काही अवघड वाटत नाही. क्र ॲ, CK म्हणजे क, क्र ॲ क क्रॅक, प्र ई क प्रिक. तुम्ही मुलांना होमवर्क देऊ शकता किंवा घरी घेत असाल तर मुलांच्या एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी त्यांना एखादं बुक वगैरे असेल तर त्यातून शोधायला लावायचे की आता डायग्राफचे वर्ड शोधून काढ किंवा ब्लेंड्सनी कुठले वर्ड्स चालू होतात. मग एक ठराविक ब्लेंड्स आपण त्यांना द्यायचे की ह्या ब्लेंड्सपासून 5 वर्ड्स तुला सापडतात का बघ तुझ्या इंग्लिशच्या बुकमधून.
किंवा एखादं लेसन असेल त्या लेसनमधून शोधा. मी पण मुलांना तसंच करते की लेसनमधून शोधून काढा. त्यामुळे मुलं लेसन पण वाचतात केअरफुली आणि त्यातून वर्डसुद्धा शोधून काढायला त्यांना कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढतं त्यांचं. त्यानंतर हळूहळू मी लॉंग वोवेल्स शिकवायला सुरुवात केली. डबल ओ ऊ, डबल ई ई, ई ए ई. ह्याच्यामुळं काय झालं, हळूहळू वेगळे जे वर्ड्स आहेत, लॉंग वोवेलचे वर्ड्स आहेत, ते मुलांना यायला लागले. व उड वूड, ह उड हुड, ग उड गुड. त्यानंतर एंडिंग साऊंड जो आहे तो वेगळा करायचा. व उल वुल, क उल कुल. डबल ईचे वर्ड्सचे एक्झाम्पल जे आहेत ते मुलांचे क्लिअर करून घेतले. बघा, जेवढी प्रॅक्टिस जास्त घेता येईल, जेवढे एक्झाम्पल तुम्ही जास्त द्याल, तेवढ्या जास्त त्याचा सराव होणार आहे आणि त्याला ते कायम त्याच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये फिक्स राहणार आहे. म्हणून ही एवढी प्रॅक्टिस घेतलेली आहे आणि ह्याला जास्त वेळ लागत नाही. मूल जर बसलं तर हे 10 मिनिटामध्ये हे पूर्ण पेज ते म्हणत म्हणत लिहू शकतं. ई ए, स ई सी, ट ई टी, प ई पी. मग आता बघा, इकडं काय केलंय मी, 3 लेटर वर्ड्स होते, इकडं मी 4 लेटर वर्ड्स घेतलेले आहेत. स ई सी, त्याला पुढं क लावला, सीक. नवीन वर्ड तयार झाला. त्यानंतर ट ई टी, प ई पी, प ई पीला के लावला, पीक. नवीन वर्ड तयार झाला. म्हणजे मुलांना ते वाचताना सुद्धा इझी जातं. आलं लक्षात? 3 लेटर आणि 4 लेटर वर्ड. म्हणजे आता लॉंग वोवेलमध्ये ई ए आला तर त्याचा उच्चार काय करायचा, हा प्रॉब्लेम मुलांचा सॉल्व्ह झालेला आहे. डबल ओ आला तर काय म्हणायचं, डबल ई आला तर काय म्हणायचं, हे सुद्धा प्रॉब्लेम मुलांचे सॉल्व्ह झालेत. त्यानंतर लास्ट साऊंड ए वाय ए, ब ए बे, ल ए ले. ह्याचे जे एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल्स तुम्ही सगळे त्यांचे कंप्लीट करून घ्यायचे आणि नंतर मग आपण ह्याची रिव्हिजन घ्यायची. डबल ओ पासून तयार होणारे वर्ड्स लिहा, डबल ई पासून तयार होणारे वर्ड्स लिहा, त्याचे उच्चार करा, ते म्हणून दाखवा, त्याच्यापासून तयार होणारे कोणते कोणते वर्ड्स तुम्हाला माहीत आहेत, हे सगळे मुलांचे होमवर्कमध्ये करून घ्यायचे. त्यानंतर अदर जे लॉंग वोवेलचे वर्ड्स आहेत, ओ वाय ऑय, ओ आय ऑय, ओ डब्ल्यू आऊ, ओ यू आऊ. मग त्याच्यापासून तयार होणारे एक्झाम्पल, ऑयने तयार होणारं सिम्पल बेसिक एक्झाम्पल, ब ऑय बॉय करायचं. आता मेन गोष्ट येते की मुलांना ज्यावेळी आपण ह्या आयचा साऊंड ई शिकवलेला असतो, मग मुलं सिंगल ज्यावेळी वर्ड येतो, एखादा लेटर सिंगल येतं, त्यावेळी सुद्धा त्याला ईच म्हणतात. मग हे शिकवायला लागतं की 2 लेटर आणि सिंगल लेटर वर्ड्स जे असतील त्याच्यामध्ये साऊंड आहे असाच करायचा. म्हणून हे पहिल्यांदा बेसिक मुलांना शिकवून घेतलं, कारण सेंटेन्समध्ये आयचा उच्चार येतो, ॲमचा उच्चार येतो, इज, ॲट, हे सगळे 2 लेटर वर्ड्स मुलांना सेंटेन्स शिकवण्याच्या आधी कंप्लीट करून घ्यावे लागतात. आय टी इट, अ, ॲन, टी एच ई द शिकवून घेतले. त्यानंतर मी पहिल्यांदा सुरुवात करायची कधीपासून 3 लेटर वर्डनी, ऑइल. मग ऑइलच्या पहिल्यांदा पुढं आपण काय लावू शकतो, बी, बॉईल, कॉईल, फॉईल. म्हणजे ह्या ऑइलपासून हे 3 वर्ड तयार झाले, हे वाचायला मुलांना इझी जातं. इथं पण तसंच, आऊल, बाउल, नंतर काऊ. एंडिंग आणि स्टार्टिंग बिगिनिंग साऊंड चेंज करायचे. बेसिक जे आहे ते सेम ठेवायचं. क्ल आउड क्लाउड, ल आउड लाऊड, प्र आउड प्राऊड. बघा, आपण आता हार्ड वर्ड्सकडे आलेलो आहे, पण आपल्याला वाचताना अजिबात अवघड पडत नाही, कारण आपण ह्याचे बेसिक साऊंड शिकलेलो आहे. प्रत्येक वर्डचा आपल्याला मिनिंग माहीत आहे. श आउट शाऊट. भरपूरदा मुलं ह्याचा उच्चार करताना गोंधळ करतात, त्यांना लक्षात येत नाही ओ यूचा साऊंड काय करायचा. मग म्हणून त्यांना ओ यूचा साऊंड एकदा शिकवला की मुलं व्यवस्थित उच्चार करतात. आणि हे जे वर्ड्स आहेत हे शक्यतो डायग्राफनी जोडून आलेले असतात, जसं प्र आउड प्राऊड, इथं आहे क्ल आउड क्लाउड, श आउट शाऊट. म्हणून हे वर्ड्स व्यवस्थित त्यांच्याकडून वाचून घ्यायचे.
ह्या सगळ्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर मग मी शॉर्ट सेंटेन्सला त्याला हळूहळू सुरुवात केली. बघा इथं 2 लेटर वर्ड्स जे होते ते पहिला घेतले. आय ॲम अ बॉय, ह्याची प्रॅक्टिस घेतली. मग हळूहळू थोडासा मोठा, आय ॲम अ स्टुडंट. आता तुम्ही म्हणाल यूचा साऊंड तर अ सांगितला, मग इथं स्टू कसा झाला? तर ह्याचा सुद्धा रूल असतो. यू आणि ई हे दोन ज्यावेळी वोवेल अल्टरनेटमध्ये येतात त्यावेळी जो साऊंड असतो ह्याचा हा फोनिक्समध्ये न घेता आहे असा घ्यावा लागतो. त्याला यू विथ मॅजिक ई रूल म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये ई ज्यावेळी अल्टरनेट लागतो त्यावेळी यूचा साऊंड हा यूज केला जातो. म्हणून हा स्टुडंट असा होतो. नंतर त्याला फक्त शिकवताना काय शिकवायचं की तुला काय करायचं आहे, जर एखादा शब्द तुला अडत असेल किंवा येत नसेल तर सरळ त्या शब्दाची फोड करायची. जसं स्टॅम्प. मी सगळ्या मुलांना ह्याच पद्धतीने शिकवले. एखादा 6, 7, 8 लेटरचा वर्ड असेल, कधी कधी 15 लेटरचे वर्ड्स असतात, काही घाबरायचं नाही. सरळ 3-3-3च्या ह्याच्यामध्ये मुलांना फोड करायला लावायची आणि ते काय करायचं, वाचताना फोड करून वाचायचं आणि मग जोडून एक शब्द तयार करायचा. स्टॅम्प. मग ते मुलांना इझिली जातं. शक्यतो आत्ता जे मी बोलले यू विथ मॅजिक ई, तसंच प्रत्येक वोवेलला ज्यावेळी ई लास्टला येतो त्यावेळी इथं ए विथ मॅजिक ई रूल येतो. म्हणून इथं लॉंग वोवेलचा साऊंड होतो. एक, ह्या एचा साऊंड आहे असाच राहतो. ज्यावेळी त्याला अल्टरनेट ई लागतो, म्हणजे अल्टरनेट म्हणजे मध्ये एक वर्ड येतो आणि हा अल्टरनेट ई जातो, मग त्याच्यामुळं ईचा उच्चार होत नाही आणि एचा उच्चार ॲ असा न होता आहे असाच तो ए राहतो. म्हणून एक मेक, एक केक, एक टेक. हे शिकवणं सुद्धा गरजेचं आहे, कारण हे वर्ड्स कॉमनली यूज केले जातात आपल्या इंग्लिशच्या व्होकॅब्युलरीमध्ये. नंतर आय विथ मॅजिक ई, हे सगळे मॅजिक ईचे वर्ड्स लाईक. ईचा उच्चार केला नाही, आयचा उच्चार आहे असाच ठेवला. आयक. सेम असेच एक्झाम्पल अजून त्यांना दिले होते. नंतर मग सेंटेन्स रीडिंग चालू करायचं. आय एक बेग, एक केक. मग ह्याच्यामध्ये लॉंग वोवेल पण आले, त्यानंतर 1 लेटर किंवा 2 लेटर वर्ड्स पण आले आणि आपल्या फोनिक्स साऊंडने तयार होणारे 3 लेटर CVC वर्ड्स पण आले. एक केक इज रेड. मग मुलांना ह्याच्यामधला आणि ह्याच्यामधला फरक सुद्धा कळायला लागतो. पेन इज ऑन द बेड. बघा इथं लॉंग वर्ड्स आहेत. मी मगाशीच जसं सांगितलं की लॉंग वर्ड्समध्ये आपण शब्दांची फोड करायला मुलांना शिकवायचं आहे. 3-3ची फोड शक्यतो करायची, किंवा शब्द जर ऑड असेल तर आपण 3-2-3 अशा पद्धतीनं करू शकतो. ट्रान्सफर अशा पद्धतीने शिकवलं की मुलं आपोआप ज्यावेळी मोठा वर्ड येतो आपोआप प्रॅक्टिस करायला लागतात. की डिस्क्राईब, आय विथ मॅजिक आलेलं आहे. डिस्क्राईब. लिस्ट. बघा हे शब्द मी मुद्दाम घेतलेले आहेत, कारण EVS SST यासारख्या सब्जेक्टमध्ये मुलांना हेच वर्ड्स विचारले जातात किंवा वाचावे लागतात, उच्चार करावा लागतो. प्लेन, एक्सप्लेन. मुलं अडू नयेत म्हणून इथं परत आपण एकदा रिव्हिजनसाठी AI म्हणजे ए हे मुलांना समजून सांगायचं, म्हणजे मुलं तिथं अडकून बसत नाहीत. एक्सप्रेस. हा तर सगळ्यात महत्त्वाचा वर्ड आहे मुलांच्या ह्याच्यातला. एन्व्हायरमेंटल सायन्स ह्या सब्जेक्टचाच मुलांना स्पेलिंग लिहिता येत नसतं, म्हणून हे स्पेलिंग आपण पहिल्यांदा घेतलेलं आहे. एन्व्हायरमेंट. ह्याचं स्पेलिंग मुलांना फर्स्टच्या मुलांना तर विचारलं सुद्धा जातं एक्झाममध्ये स्पेलिंग लिहिण्यासाठी.
सबस्टिट्यूट. प्लांट, प्लांट. कधी पण शिकवताना मुलांना लॉंग वर्ड शिकवताना मुलांचा जो सिलॅबस आहे त्या सिलॅबसला धरून आपण वर्ड्स शिकवायचे, जेणेकरून ते मुलांचे ज्यावेळी मुलं शिकतील किंवा बुक्स वाचतील त्यावेळी त्यांना ते रिवाईज करताना आठवेल की हां, मला हा वर्ड शिकवलेला होता. शक्यतो सायन्सचे जे वर्ड्स असतात, SSTचे जे वर्ड्स असतात ते मोठे वर्ड्स असतात, त्यामुळे ते शिकवायला आपण सुरुवात करायची. डिस्क्रिप्शन, मुलांना क्वेश्चन असतो डिस्क्राईब किंवा राईट डिस्क्रिप्शन ऑफ, म्हणून हे जिथं शन TIONचा उच्चार शन केला जातो, म्हणून डिस्क्रिप्शन असा होतो. ड्रॉ, इथं AWचा उच्चार असा होतो. डायग्राम, ठीक आहे. अशा पद्धतीनं मुलांना तुम्ही लॉंग जे वर्ड्स आहेत ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने शिकवू शकता. तर ही होती माझ्या विद्यार्थ्याची ABCD पासून लॉंग सेंटेन्सपर्यंतची जर्नी. तुमच्या मुलामध्ये सुद्धा सुधारणा व्हावी असं वाटत असेल तर मी दिलेल्या स्टेप्सनुसार, मी दिलेल्या वहीमधल्या स्टेप्सनुसार तुम्ही सुद्धा ह्या मेथड तुमच्या मुलावरती अप्लाय करू शकता आणि आपल्या मुलाची सुद्धा जर्नी तुम्ही स्वतः बघू शकता. त्यासाठी दिवाळीची सुट्टी आहे, 15 दिवसाच्या ह्या सुट्टीमध्ये तुम्ही मुलांवरती हे प्रयोग नक्की करून बघा आणि यशस्वी झाले तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसहित. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकचं बटन जरूर क्लिक करा. तोपर्यंत धन्यवाद.